नमस्कार. या संगीत सभेबद्दल ऐकून होते, पण आज प्रत्यक्ष या सभेत स्वतःला सादर करायची संधी मिळाली. ह्या परिवारामध्ये सादर झाल्यामुळं खूप आनंद होतोय. आणि एको का येतोय एवढा बाळा? थोडं रिव्हर्ब हे थोडंसं प्रत्यक्ष विष्णूचा वास असणाऱ्या ह्या ज्या अशा जागा असतात, ही तीर्थस्थळं होतात. आणि अशा तीर्थामध्ये जे काही इतकी वर्ष मी जन्मापासून जे काही घेतलं, त्याच्यातलं थोडंसं आपल्यासमोर प्रस्तुत करताना मला अतिशय आनंद होतो आहे. मला ही संधी दिल्याबद्दल कल्याणजींचे मी आभार मानते. आणि आपण सगळे माझ्यासाठी थांबलात, त्याबद्दल आपलेही आभार मानते. मला असं सांगण्यात आलेलं आहे की मी पहिल्यांदा एक राग सादर करायचा आहे आणि नंतर माझी परीक्षा सुरू होणार आहे. तेव्हा मी पहिल्यांदा यमनी बिलावल आपल्याला समयानुसार थोडासा ऐकवते.
मला असं सांगितलं की लेक्चर आणि डेमॉन्स्ट्रेशन. तर डेमॉन्स्ट्रेशनचा भाग म्हणजे मी एक पहिला माझ्याप्रमाणे माझ्या मनाला पाहिजे ते मी डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. तर आता तुम्हाला मी म्हटलं की मी अगोदर काहीतरी ठरवून यायचं आणि त्याच्यावर लेक्चर द्यायचं, हे मी सहसा करत नाही. म्हणजे इवन बाहेरच्या देशातसुद्धा मी गेले तर मी जायचं आणि एक लेक्चर 10 पानाचं वाचून यायचं असं मी करत नाही. कारण काही वेळेला आपण गृहीत धरतो पुष्कळ गोष्टी आणि त्यात बेसिक काही गोष्टी समजायच्या राहिलेल्या असतात आणि मग जे शिक्षणार्थी असतात, जे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतात, त्यांना मग त्याच्या माझ्या विषयाच्या पेक्षा समजा बेसिक काही असेल तर ते विचारण्याचा कित्येक वेळा संकोच होतो किंवा मी ते गृहीत धरल्यासारखं होतं. आणि त्यामुळे मी दिलेलं लेक्चर म्हणजे त्यातल्या फार फार तर 10-20% त्यांच्या पदरात पडू शकतं, बाकीचं वेस्ट होतं. त्यामुळे मी असं सांगितलं की ज्यांना जे काही मला विचारायचं असेल त्यांनी ते मला विचारावं आणि त्यातलं माझ्या पदरात जे काय आत्तापर्यंत पडलेलं आहे ते मी सांगू शकते. तर काय पद्धतीनं कुणाला काय जाणून घ्यायची इच्छा आहे? हो, तुमच्याकडे घ्या ते. जयपूर घराण्याची गायकी ही क्लिष्ट आणि पेचदार आणि बलदार आहे. हां. तेव्हा विद्यार्थी तुमच्याकडे येतो तेव्हा त्याचा तुम्ही गळा कसा तयार करून घेता? ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की गायकी कुठल्याही घराण्याची असू दे, ती गायकी पेलू शकेल, ती गायकी एक्झिक्यूट करू शकेल असा गळा तुम्हाला पहिल्यांदा करावा लागतो तयार. गळा आहे म्हणून काहीही गायला लावा असं करून चालत नाही. कारण ह्याची मला अजून सवय झालेली नाही, त्याच्यामुळे काहीतरी पर्क मध्ये मध्ये आल्यासारखं वाटतं. सॉरी. तर माझं नेहमी एक मी उदाहरण असं देते की तुम्हाला ब्रेडला बटर लावायचं आहे आणि विनाकारणच मी तुमच्या हातात धारदार काहीतरी मोठा चाकू बिकू दिला, त्याचा काही उपयोग नाही. आणि तुम्हाला स्वतःच्या संरक्षणासाठी शस्त्र घेऊन जर बाहेर पडायचं असेल तर बटरची सुरी पण चालत नाही. तर तुम्हाला काय करायचं हे तुम्ही आधी नक्की ठरवा. कारण गायकी नुसतं गाणं नव्हे, गाणं आणि एखाद्या घराण्याची गायकी पेलणं, ह्या 2 शब्दप्रयोगामध्ये फरक आहे. गायकी पेलणं ते अनेक कंडिशन्स बरोबर येतं, अनेक शर्ती असतात, काही पायाभूत नियम असतात आणि त्या नियमांचं पालन व्हावं अशी अपेक्षा असते. साधी गोष्ट आहे, एखाद्या नवीन आपल्या घरात आलेल्या सुनेला आपण सांगतो की आपल्या घरात हे चालत नाही बरं का, आमच्या घरात असं करत नाहीत. मग आता नवीन सून जी आलेली असते तिला तुमच्या घरातले वागणुकीचे, देवाधर्माचे, कार्यांचे सगळ्याचे नियम्स मी समजावून सांगता, तिच्याकडनं सासूबाई करून घेतात, घरातली वडील माणसं तिच्याकडनं करून घेतात. असं अनेक वर्ष करत करत गेल्यानंतर ती केपेबल होते की तुमच्याकडे आलेली, तिच्याकडे आलेली दुसरी जी सून असते तिच्याकडे ती हँडओव्हर करते. आणि मग आम्ही म्हणतो आमच्या खानदानामध्ये किंवा आमच्या कुळामध्ये हे केलं जातं आणि हे केलं जात नाही. तसं हे जे घराण्याची गायकी आहे ह्याच्यात त्याचे काहीतरी उसूल असतात. आता जयपूर गायकी म्हटल्यानंतर जयपूर गायकी हे काय प्रकरण आहे? जयपूर घराण्याची चिजा घेऊन अनेक मंडळी चिजा घेऊन सांगतात आम्ही जयपूर घराण्याची गायकीसुद्धा गातो आणि त्याच्याचबरोबर अन्य घराण्यांची गायकी पण आम्ही गातो. ठीक आहे, छान. पण नुसती बंदिश घेतल्यानंतर तुम्हाला त्या घराण्याची गायकी येते का? मुळात बंदिश काय असते? माझे गुरु, माझे वडील, माझे दोन्ही गुरु, तिन्ही गुरु यांनी मला सातत्यानं असं सांगितलेलं आहे की बंदिश हा त्या रागाचा नकाशा तुमच्या हातात आम्ही दिलेला आहे. पूर्वीच्या काळी
एखाद्या माणसाला कोठेवाला गवय्या म्हटलं जायचा. कोठेवाला म्हणजे काय, तर त्याच्याकडे एवढा मोठा रागांचा संग्रह असतो, एवढा बंदिशींचा संग्रह असतो. नुसता यमन मला येतो म्हणजे काय, एरी आली पिया बिन आणि कैसे की कैसे, हे म्हणजे यमन नव्हे. तुम्ही बाजारात जाता, एखादा खडा विकत घेता, एखादा हिरा विकत घेता, त्यावेळी त्याचं हिरे पण कशात असतं. हिरा म्हणून त्याला किंमत केव्हा येते, जेव्हा त्याचे पैलू चमकतात आणि अनेक पैलूतनं त्याचं तेज बाहेर पडतं. नाही तर खाणीतला कोळसा आणि हिरा याच्यात फरक काहीच नाही. त्याला हिरा बनवण्यासाठी काय करायला लागतं, तर त्याच्यावर संस्कार करावे लागतात. तसंच रागाची मूळ संकल्पना, तिला घेऊन त्याच्यावरती वेगळे वेगळे संस्कार करणं, त्याला अनेक अंगांनी त्याच्यातलं सौंदर्य बाहेर काढण्यासाठी त्याच्यात अनेक अंगाच्या रचना करणं. म्हणून एका रागात एकच रचना घेऊन गावभर मी पंडित म्हणून फिरणाऱ्या लोकांना मान्यता नसायची पूर्वी. आता काय झाले, परीक्षांच्यामुळे मला वर्षभरामध्ये 8 राग यावेत आणि त्यातले 2-3 मी ऑप्शनला टाकलेले आहेत. आणि म्हणजे मला जसं घरात गुरुकुलाचा माझा अनुभव जन्मापासूनचा, तसं मी स्वतः MA करायला ज्यावेळी इन्स्टिट्यूटमध्ये गेले SNDTमध्ये, माझ्या आईनं सांगितलं तू जरा जा, बाहेर जा. मी खरं म्हणजे BA झाल्यानंतर मला लँग्वेजेस फार आवडायच्या, भाषांच्यावर माझं भयंकर प्रेम. त्यामुळे इंग्लिश आणि मराठी घेऊन मी BA झाले, परंतु मला MA करायचं होतं, ते लिंग्विस्टिक्समध्ये करायचं होतं, मला प्रोफेसर व्हायचं होतं. आई म्हणाली हो का, वा वा छान, तू आता कुठे निघालीस. म्हटलं मी MAचा फॉर्म भरायला निघाले. बरं बरं छान. गाणं कसं काय, म्हटलं गाणं मी करते ना. नाही तू कसलं करतेस म्हणाली, घरात आहे म्हणून होतं आहे, तू काय केलंस गाण्यासाठी. असा प्रश्न विचारणारी आई मला मिळाली परमेश्वराच्या कृपेने, हे फार मोठं भाग्य आहे. अत्यंत प्रॅक्टिकल तिनं मला असं विचारलं की म्हणाले आत्ता तू BAसाठी दिवसातले 20 तास ते 22 तास जागून अभ्यास करत होतीस, वाचन करत होती डोळे फुटेपर्यंत. MA करशील, मास्टर्स त्याच्यासाठी तुला दिवसातले आणखी 48 तास काढावे लागतील. प्रोफेसर होशील त्यावेळेला तुला दिवसाचे 72 नाही आणखी पुन्हा जास्त तास करायला लागतील, कारण तुला लोकांना शिकवायचं म्हणजे तुझ्याकडे 4 गोष्टी आणखी जास्त पाहिजेत. हे सगळं करता करता तुझ्या आवाजाची वाट लागेलच आणि तू रिटायर होईपर्यंत मग कुठल्या तर मैफलीत समजा जर गेलीच चुकून वेळ मिळाला तर, आई ही मला बंदी शिकवली, याचा अंतर काय बरं, असा विचार करत बसणार आहेस का. तुला प्रोफेसर व्हायचं आहे, पण गाणं तुला करायला पाहिजे. तुला काय व्हायचं आहे ह्याचा तू निश्चय कर. तू रिटायर होईपर्यंत तुझे वडील आणि तुझे गुरु तुझ्यासाठी थांबणार आहेत का तुला शिकवायसाठी. अत्यंत प्रॅक्टिकल विचार आहे. एखाद्या बाईनं हे आपल्या मुलीला सांगणं, तुझ्यासाठी तुझे वडील आणि तुझे गुरु थांबणार आहेत का. कारण त्यावेळेला माझे गुरु आणि वडील हे 70ला आलेले होते आणि तुझ्या रिटायरमेंट नंतर तुला कोणी काही शिकवायला बसलं आहे का, ही विद्या देणारं तुला कोणी भेटणार आहे का. आणि मग नुसतंच गाणं करणार असलीस तर काय जरूर हरकत नाही आहे, त्याच्यावरती जा, पण हे करणं नाही. ह्याला मी गाणं करणं म्हणत नाही. तुझं गाणं कुठे आहे. लहानपणापासून मला, फार लहानपणापासून मी म्हणजे कोणी आलं की माझ्या वडिलांना त्यावेळेला असं कोणाच्या सांगायची हिंमत नसायची. जरा ते बसंती कानड्याची बंदिश ऐकवा, जरा तो बसंती केदार ऐकवा, बिहागड्याचा अमका ऐकवा. मग मला म्हणजे भाऊला सांगायचे, हमने सुना है आपकी बेटी अच्छा गाती है, जरा उसको बुलाइए ना. मग मी खेळत असले की मला उचलून आणायचं आणि बसवायचं. बरं माझी प्रतिष्ठापना काय माझ्या वडिलांच्या मांडीवर असायची. त्यामुळे ते लोकांना शिकवत असताना, मास्टर्सच्या वगैरे मुलींना PhDच्या लोकांना शिकवत असताना मी त्यांच्या मांडीवरच असायचे. त्यामुळे ते मला ऐकून 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 ते सगळं म्हणजे बोलण्याबरोबर मी गाणंही शिकले. तर बसंती कानडा, बसंती केदार, नायकी कानडा, बिहागडा हे सगळे रागांची बंदिशी कोणीही ठेक्याला असलं तरी मी आपली सगळ्या बंदिशी ऐकून मोकळी व्हायची. मी आता जाऊ खेळायला जायचं. त्यावेळेला अनेक मोहाचे क्षण माझ्या वडिलांच्या समोर लोकांनी असे पेरले. आपण तिच्यावर फिल्म करूया, वंडर बेबी म्हणून तिचे प्रोग्राम करूया,
तिला प्लेबॅक सिंगिंगमध्ये घालूया. सी रामचंद्र स्वतः आले होते, गुरुजी मला तुमची मुलगी द्या. पण म्हणाले तिला अजून येत नाही काही, तू जा आपलं, तू तू दुसरं काहीतरी कर, दुसरी कोणतरी शोध. नाटकासाठी विचारणा झाली, सगळं झालं. माझ्या आईनं सांगितलं ग्रॅज्युएट झाल्याशिवाय तुला काहीही करायचं नाही, सुशिक्षित कलाकार व्हायचं, अनपढ अंगुठाछाप कलाकार व्हायचं नाही. तेव्हा ग्रॅज्युएशनपर्यंत मला कुणीही विचारलं तर मला चालणार नाही. गोखले तर खूप रागवायचे, विद्याधर गोखले खूप रागवायचे, भाऊंचे मित्र होते. काय वामनदार त्या पोरीचं लोणचं घालून ठेवलं आहे, तिची केसरबाई करणार आहेत, अमकाय तमकाय, खूप रागवायचे. आणि तेवढा हक्कही होता त्यांचा, कारण ते त्यांच्या नाटकाची सगळी संहिता लिहायला आणि वामनराव पदं कुठे टाकायची, हे कुठे, ते सगळं ते आमच्या घरी बसून रात्री 9 वाजता वगैरे यायचे आणि पहाटे 3ला आणि 4ला जायचे. त्यांच्या पुष्कळशा नाटकांची रचना सगळी माझ्या घरात झालेली आहे आणि सगळ्याला मी साक्षी आहे. तर त्यामुळं माझ्यावर संस्कार लहानपणीच नाटक वगैरे सगळ्याचे संस्कार झाले. परंतु वडील म्हणायचे ते तिला इकडे घेऊन जा, तिकडे घेऊन जा, वामनराव तिचं इकडे गाणं करूया, तिकडे गाणं करूया. तिचं काहीतरी असेल तर मी बघतो ना करायचं काहीतरी. मी काय दरवेश आहे का माकड दारोदार घेऊन जायला फिरायला? तिला काहीच येत नाही आहे. तिला अजून आपण काय करतो हे कळत नाही आहे. ह्या घरात जन्माला आली, 24 तास गाणं ऐकते, तिने एवढं तरी केलं पाहिजे नाही तर आमच्यासारख्याने काय केलं काय जन्मावर? त्याला एवढं तरी मिनिमम आलंच पाहिजे. हे काय तिला आलेलं नाही आहे, हे तिनं फक्त ऐकून उचललेलं आहे आणि ती तुमच्यासमोर सादर करते, तिचं नाही आहे. ज्या दिवशी ती तिचं गाणं गाईल त्या दिवशी मी तिला परवानगी देईन, ठीक आहे आता तू जा बाहेर. आणि मी खरं सांगते, MAचा माझा रिझल्ट लागला त्या दिवशी संध्याकाळी माझं देवधर स्कूल ऑफ इंडियन म्युझिकमध्ये BR देवधरांनी गाणं ठेवलं. त्या दिवशी मला युनिव्हर्सिटीमध्ये माझा नंबर आला होता, त्यामुळे नाव पेपरमध्ये छापून आलं होतं. संध्याकाळी देवधारांनी गाणं झाल्यानंतर माझ्या हातात एक नारळ ठेवला, फुलं ठेवली आणि एक एन्व्हलप ठेवलं. माझे वडील म्हणाले, अहो देवधार हे काय करता तुम्ही, हे नारळ वगैरे ठीक आहे आम्ही वड्या करून खातो, पण हे एन्व्हलप द्यायचं नाही तिला. बरं, त्यांचा लहानपणापासूनचा परिचय होता गांधर्व महाविद्यालयाचा. वामनराव आता मी तुमचं ऐकणार नाही. आज तिनं स्वतःला सिद्ध केलं, सगळ्या पेपरमध्ये छापून आलं तुमची मुलगी काय करू शकते. आत्ता तिला मी आजच्या प्रोग्रॅमपासून बाहेरची प्रोफेशनल कलाकार होण्याचा मी तिला आशीर्वाद देतो. त्या एन्व्हलपमध्ये काय होतं हे आजपर्यंत आम्ही उघडलेलं नाही. देवधरांच्या अक्षरासकट ते एन्व्हलप तसंच पडलेलं आहे भाऊंच्या फाईलमध्ये. पण मी तो आशीर्वाद अशा तऱ्हेने घेतला की माझ्या वडिलांनी त्यावेळेला जर मला एक्सपोज करून माझ्या गुणांचं कौतुक करून जर मला बाहेर काढली असती तर कदाचित मी इथपर्यंत पोचायला वेळ लागला असता. कारण काय होतं की फार लवकर मुलांचं लहानपण संपून जातं, फार लवकर त्यांना लोकांच्या नजरेतलं आपलं कौतुक दिसायला लागतं, त्याची चटक लागते. आणि 5व्या वर्षी तुम्ही 10 वर्षाच्या वयाचं गाणं गायलात कौतुक होतं, 10व्या वर्षी 10 वर्षाचं गाणं गायलात तरी म्हणतात लोक छान छान चांगलं गायली. पण 20व्या वर्षी तुम्ही ज्यावेळेला 10व्या वर्षाचं गाणं गाता त्यावेळेला लोकांच्या नजरेत तेही तुम्हाला दिसतं आणि तिथून फ्रस्ट्रेशन सुरू होतं मुलांचं. मी अशा अनेक मुलांचा हा प्रवास पाहिलेला आहे. मी सकाळीच सांगत होते कल्याण काका की तो इनोसन्स त्यांचा जपला पाहिजे आणि त्यांना आपण अजून पुढं जायचं आहे ही जाणीव सातत्यानं जागी ठेवली पाहिजे. अशा तऱ्हेचं आईवडिलांचं वर्तन असलं पाहिजे, गुरूंचं असलं पाहिजे. मी आजपर्यंत मी वाट बघते माझे वडील मला कधी श्रुती तुझं गाणं छान झालं असं म्हणतील. मला कधीही त्यांनी वा वा आज तू काय छान गायलीस, तोंडानं कधी कुणी तुमच्या मुलीचं गाणं काय छान झालं, हां तिला अजून यायचं आहे थांबा, हेच त्यांनी सतत केलं. आणि सुदैवानं मला त्याचं वाईट कधीच वाटलं नाही किंवा माझ्या आईलाच त्याचं असं कधी वाटलं नाही की काय हो तुम्ही मुलं लोक एवढं सगळं कौतुक करतात, तुम्ही मुलीच्या पाठीवरनं जरा हातही फिरवत नाही. कारण माझी आई स्वतः अशा फॅमिलीतली होती. प्रभात फिल्म कंपनी आमच्या घरातलीच होती. माझी मावशी वासंती ही त्यावेळची चाइल्ड स्टार होती, फर्स्ट चाइल्ड स्टार ऑफ द इंडियन स्क्रीन. पण तिलाही आमच्या घरामध्ये काही वेगळी वागणूक नव्हती मावशीला. माझी आईसुद्धा सिनेमा नाटकात कामं करायची, पण आमच्या घरामध्ये मुलींना स्वातंत्र्य सगळ्या प्रकारचं होतं, पण त्यांचं अवास्तव कौतुक कधीच कुठं केलं गेलं नाही. त्यामुळं
मी गायला लागले किंवा मी जरा बऱ्यापैकी गायले तर माझं पेपरमध्ये नाव आलं की सगळ्यांना दाखवायचं हे नाही. आमच्या शाळेतल्या टीचर्स कित्येक वेळा आईला सांगायचे, अहो तुमच्या मुलीचं आज अमक्या पेपरमध्ये आले. हो का, बरं बरं. एकदा आमच्या घरात टीचर्स आल्या, काहीतरी चहा पार्टी होती म्हणून, आणि घरात एवढा ढीक बघितला. माझ्या वडिलांना गुजराती, गुरुमुखी म्हणजे सिंधी, कन्नड, बांगला, इंग्लिश, हिंदी, मराठी असे सगळे 7-8 भाषातले पेपर्स रोज वाचायची सवय होती. आणि कितीतरी पेपर्समध्ये छापून आलेलं असायचं भाऊंच्याबद्दल, त्यांच्याबरोबर मी पाठीमागं साथीला बसलेलं माझ्याबद्दल. एकदा आईला तर म्हणाले, अहो तुमच्याकडे एवढे पेपर्स कसे? काही म्हणाले, हे आठवड्याचेच पेपर आहेत. मग त्या पेपरमध्ये तुम्ही वाचलं होतं? आई म्हणाले, हो. मी तुम्हाला रोज जर सांगायला लागले, हो माझ्या मुलीचं अमक्या पेपरमध्ये आले, अमक्या पेपरमध्ये आले, तुम्ही मला बघून रस्ता टाळून जाल, मला टाळून तुम्ही रस्ता बदलून जाल. तिचं पेपरमध्ये आलं म्हणजे काय विशेष नाही, केलं आलं ठीक आहे. हा पुढं जायचा इशारा आहे की तुला तर पुढं गेलं पाहिजे. तर हे सगळं ज्या घरात मला मिळालं त्या घरामध्ये आम्ही ह्याच पद्धतीने शिकलो. मलाही आवाजाची तालीम घ्यावी लागली आणि मी अशी आवाजाची तालीम घरात घेतलेली. माझ्या लहानपणी रामभाऊ मराठ्यांच्याबद्दल ऐकलं होतं. रामभाऊ मराठ्यांनी तर म्हणजे डॉक्टर तुळपुळ्यांना सांगितलं होतं. त्यांच्या मुलाचा आवाज फुटला त्यावेळेला त्यांनी विचारलं, वामनराव, डॉक्टर तुळपुळ्यांनी त्यांना विचारलं रामभाऊना, रामभाऊ मी माझ्या मुलाचं काय करू, तर आवाज सगळा फुटला आहे त्याचा, आता काय करायचं? अहो डॉक्टर तुमच्या पाठच्या गल्लीत बसले आहेत, त्यांच्याकडे जा, वामनरावांच्याकडे जा, आवाज उत्तम करून घेतात. लताबाईंचाही आवाज माझ्या वडिलांनीच करून घेतला. दीनानाथराव गेल्यानंतर मास्टर यांचे वडील आपल्या नंदाचे, बेबी नंदाचे वडील विनायक घरी घेऊन आले. वामनराव आपल्या मित्राची मुलगी आहे, आवाज तिचा चांगला आहे, तिचा जरा आवाज गाण्याचे दर्शन करून घ्या. भाऊनी त्यांना तालीम दिली, त्यांचा आवाज करून घेतला, त्यांच्याकडनं स्वरांचे एक्सरसाइजेस करून घेतले. ते हे एक्सरसाइजेस म्हणजे काय, आता लताबाईंच्याकडनं करून घेतलेला एक्सरसाइज माझ्याकडनं नाही करून घेतला. गाण्याचा एक्सरसाइज तुमचा कसा असावा लागतो, तर तुम्ही काय करणार आहात, कुठल्या प्रकारचं गाणं गाणार आहात, त्याच्यासाठी तुम्ही एक्सरसाइज करायला पाहिजे. तुमच्या आवाजाला ते झेपलं पाहिजे. तुमच्या आवाजाची पहिल्यांदा तुम्हाला स्वतःला तुमच्या आवाजाची ओळख पटली पाहिजे. हा माझा आवाज आहे. 100 लोकात जरी तुम्ही गायलात तरी ऐकल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे हा माझा आवाज आहे. ही तुमची आयडेंटिटी झाली पाहिजे. तुमचा आवाज म्हणजे तुमची आयडेंटिटी आहे. आणि मग तो आवाज तुमचा तुम्ही जे काम करणार त्याच्यासाठी घडवला जातो. मग ओंकार साधना, स्वरांना लयीचं बंधन असणं, प्रत्येक स्वराचा उच्चार हा लयीच्या बंधनाशिवाय होत नाही. कुठलीही आपली कृती ही कुठल्या तरी काळाच्या मापामध्ये बसलेली असते. हे का मी नवीन तुम्हाला सांगायला नको, तुम्ही सगळे गाणं बजावणं करणारे लोक आहात. हां, तुम पहिले गाणं शिकलो बाद में ताल आ जाएगा. ताल कोणाच्या तीर्थरूपांचा नोकर नाही आहे दारात उभा राहून, मी आता येऊ का, मी आता येऊ का, नाही थोड्या वेळाने आहे. ताल असा नंतर येत नसतो. पहिल्या स्वरापासून सापासून सुरू झाला पाहिजे. पहिला सा रे, ज्या लयीमध्ये तुम्ही गात असाल मग तुम्ही वाटेल तितका दुसरं काहीही काम करा, तुमच्या हाताची लय बदलली नाही पाहिजे. हे चालूच राहिलं पाहिजे. आणि ही लय तुम्ही बदलत नाही तोपर्यंत बदलली जाणार नाही. तर ही जी एक शिस्त आहे, स्वराला वजन असलं पाहिजे, तालाचं वजन असलं पाहिजे. काही वेळेला एखादी हरकत गळ्यातनं जाते, पुन्हा घे म्हटलं तर येत नाही. मला कित्येक वेळेला एका मुलीने मला विचारलं, अहो मी ते ह्या गाण्यामध्ये ती हरकत घेतली ना, इतकं लोकांनी आहा हा केलं, पुढच्या वेळेला मला घ्यायचं होतं पण ते आलंच नाही. अगं म्हटलं तू काय केलंस म्हणून आहा हा झालं हे तुला कळलं का? तर तुम्ही काय करता ह्याचं पूर्ण भान तुम्हाला असलं पाहिजे. तुमच्या गळ्यातनं स्वर निघतो आणि शब्द निघतो, ते जागा एकच आहे ना. ती गोष्ट जर तुमची आहे तर तुमचं बोलणं तुम्हाला ऐकायला येतं, ते ऐकूनच तुम्ही पुढचं बोलत असता. मग गाताना तुम्ही गाता ते तुम्हाला माहीत नसतं का? आपल्या गळ्यातनं निघणारा प्रत्येक स्वर, प्रत्येक अक्षर, प्रत्येक शब्द सप्रयोजन असला पाहिजे. त्याला कुठलाही निष्प्रयोजन, एकही स्वर, एकही वाक्य, एकही शब्द गळ्यातनं जाता कामा नये. ही पहिली शिस्त पाहिजे.
बोलण्यात सुद्धा ते हे होता कामा नये. अस्खलित बोललं पाहिजे आणि अस्खलित गायलं पाहिजे. ते पुसता येत नाही, लोकांच्या लक्षात राहतं. कारण ते एकदा तुमच्याकडनं बाहेर पडलेला बाण तो तुम्हाला परत नाही घेता येत. मला हे असं घ्यायचे नव्हतं ताण, हे मला दुसऱ्या पद्धतीने घ्यायचे होते ताण, हे होत नाही. ती जी ताण, जो आला, जे काय तुम्ही घ्याल ते सब प्रयोजन असलं पाहिजे. तुम्हाला माहीत पाहिजे आपण काय करतो आहे. मग जागं राहायला लागतं, भावसमाधीत जाऊन चालत नाही. मी स्वतःला विसरले हे जरी किती खरं असलं तरी माझ्यातली एक मी कायम बाहेर उभी असते. माझ्या वडिलांनी मला पहिला नियम सांगितला, गाणं कसं झालं आहे दुसऱ्या कोणाला विचारायचं नाही, स्वतःलाच विचार. कसं? जा उभी राहा कोपऱ्यात, ही श्रुती इथं काय करते हे बघ. स्वतःला थर्ड पार्टी म्हणून बघण्याचं ज्यावेळेला ऑब्जेक्टिव्हिटी तुमच्यामध्ये येते त्यावेळेला लोकांनी तुमचे दोष सांगण्याची जरूर नसते. तुमचं तुम्हाला आपोआप कळतं तुम्ही कुठं काय केलं आणि काय नाही. मग भले टाळ्यांचा पाऊस पडला तरी तुम्हाला माहीत असतं मी आज 100पैकी 10% दिलं, 20% दिलं का 0 देऊन मी आलेली आहे. हे तुमचं तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे. म्हणजे मग आवाजाचा माझा लगाव कसा झाला, तर मी हे एक्झिक्यूट करते ताना किंवा जे काही गायकी मी या घराण्याची गायकी, आमच्या गायकीमध्ये मूळ प्रतिज्ञा म्हणजे आकार. पण तो भासाडा आ म्हणून टाकलेला आवाज नाही आहे. जबडा वासून आ करणं हे जयपूर घराण्याचा आकार नाही आहे. त्याला मार्बलचा जो एखादा संगमरवराचा मोठा खांब स्तंभ तुम्ही बघता, त्याला स्पर्श केला किती मऊ लागतो तो स्पर्श, आल्हाददायक स्पर्श असतो. पण त्याच्यातली ताकद त्याच क्षणाला तुम्हाला किती ताबडतोब जाणवते. तो नुसता दगड नसतो, त्याचा स्पर्श तुम्हाला आवडण्यासारखा असतो. तसं कानाला स्पर्श होतो त्या आकाराचा, आणि तो स्पर्श तुम्हाला कधीही बोचरा असता कामा नये. आता कित्येक वेळेला आमच्याकडे बोलांची तालीम देतात, कुठलाही तालीम राग कुठलाही साधारण माहिती भिंतलंच घ्या तुला समजेल. हे ना झोपव त्याला. हे ना अरे श्याम, माझ्या काकांची एक बंदिश सांगते. रे मन वा झपताल करताय घ्या, ते घेते झपताला का मन घे घे तुमची नाही घ्या मुळातली तीन ताराची बंदिश आहे, पण आता जमताना मनुबा का हे गो रे
बोल कसा आम्ही बनवतो. मनवा कारण आकाराला जास्ती महत्व आहे. मनवा तारा बघा मी काय करते, माझं ताराकडे लक्ष आहे. कुठल्या महत्वाच्या मात्रा आहेत. त्या बंदिशीला त्रास कुठं झालेला वाटतोय का? 16 मात्रात तिला मी 20 मात्रात आणली, पण कुठं असं वाटतं की अतिरिक्त खेचलंय त्याला. शब्दांची ओढाताण न करता सोचा करे शब्दांना वजन आहे, ते तालामध्ये कसं विभागायला जातं. काहे को सोचा करे रे मनुमा. शब्दाला वजन द्यायचं, आकारा उकारालाही वजन असलं पाहिजे. शब्दोच्चाराला सातत्यानं स्वराचं अस्तर असलं पाहिजे. रागाच्या स्वरांचं जे रेशीम आहे त्याला पक्केपणा येण्यासाठी तालाचं अस्तर असलंच पाहिजे. आणि हे तालाचं अस्तर तालाबरोबर खाटकासारखं वागून चालत नाही. हे मानवा, अरे मी काय सांगते, रे मनवा काहे सोच करे, त्याची खांडोळी करायची आहे का? स्वरांच्या अंगावर ओरडायचं नसतं. मी या मुलींना कायम सांगते, तुम्ही बघा, तुमचा स्वर असा लागला पाहिजे की फुलावर फुलपाखरं किंवा भोंगे बसून जातात, मध काढून घेऊन जातात, फुलाचा सत्यानाश होतो का? फुलाच्या पाकळ्या मोडून सत्यानाश करून ती फुलपाखरं किंवा भुंगे जातात का निघून? मग तुम्ही स्वरांच्यावर एवढं का हाकराटोकरीने वागता? तालाशी तुम्हाला जर गंमत करायची असेल तर कुठंही त्यांच्या अंगावर न ओरडता स्वरांचा आनंद घ्या. हे करत नाहीत. आपली तालावरती फार मास्टरी आहे दाखवण्यासाठी खात्माच करायचा त्याचा, हे जमत नाही. जयपूरमध्ये ही अशी खुळी कल्पना नाही. याला घे चपताल घ्या, चलू रे मनवा काहे गो रे मनवा, रे मनवा काहे गो सोच करे तुम धीरज जो ना धरे रे रे मनवा. मी मारलं का स्वरांना तुम्ही सांगा? मला काहीतरी सांगायचं, कारण मी बंदिश जर घेतलेली आहे तर मला बंदिशीचं सुद्धा काहीतरी लालित्य, त्याचं काहीतरी सौहार्द, त्याच्याबरोबरचं स्वरांना काहीतरी त्याच्यात जीव आहे हे मान्य करून पुढे जावं लागतं. आणि जयपूर घराण्यामध्ये ताराशी रे मनवा काहे कसोच करे हे होत नाही, हे होत नाही.
आहेत काही जुन्या काही रेकॉर्ड्स अशा आहेत आणि ज्या ऐकल्यानंतर अल्लादे खासामीने विचारलं होतं, मी ही तालीम दिली आहे का? अशी तालीम देत नाहीत आमच्याकडे. आमच्याकडे ताल हा त्याच्या प्रवाहामध्ये जो जात असतो त्याच्याबरोबर तुम्ही स्वरांची त्याच्याबरोबर योजना करत असता. हां, जयपूरमध्ये आवाज कसा लावायचा? मनाला कोणीतरी सांगतंय की धीर धर, फार विचार करू नकोस. ते त्याच्यातनं आलं पाहिजे ना. बंदिशींचे शब्द म्हणजे स्वर टांगाच्या खुंट्या नाहीत. हे कायम ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून ज्यावेळेला बोल बनवतात त्यावेळेला बोल बनवताना कुठं वाटेल तिथे आरा सोडून द्यायचा. माझी सम आली ना, मग तू अगोदर काय करत होतास? सम तर येणारच होती ती काय आत्ता नवीन अरेच्या कोण आहे असं नाही आलेली. सम पहिल्या मात्र सांगते तुम्हाला मी येणार आहे. माझ्या पोरांना मला असं सटके देते मी एक एक वेळा. माहीत नव्हतं का आपण गायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या मात्रेनंतर 16 मात्र पण येणार आहे. नाहीतर असं तांदळीत असं भाव विश्वास गात राहायचं, कुठंतरी फिरत राहायचं. कुठंतरी फिरत राहून सम येत नसते. स्वरांना झोप देतो. स्वर कसे फोकसने बाहेर टाकायचे. हा, आमच्याकडे कधीतरी क्वचित तिहाई आम्ही घेतो, असं काही नाही. म्हणजे आली तरी नाही बाबा आपण नाही घेतो असलं काही ते करत आम्ही. तिहाई ही आमची गायकी. तिहाई एखाद वेळेला आली तर छान, तालाचा तो एक सुंदर अंग आहे तालाचं. परंतु तिहाई जमवली पाहिजे. मग वाटेल तो आटापिटा करायचा आहे, हसलं नाही चालत. नाही, त्याचं कारण असं होतं, खासाव्याने एकदा कुणीतरी विचारलं की तुम्ही सरगम का घेत नाही, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स नाही का? म्हणाले बाबा सरगम जर कळली नसती तर वयाची 90 गाठली नसती म्हणाले, केव्हाच संपलो असतो. पण म्हणाले मला तुम्ही सांगा, त्या अलीकडे हाडं तुटली की फोटो काढतात, तुम्ही कपडे घालता का ते फोटो लावून फिरता?
छान विचार आहे. म्हणजे आपण अंगावरती छान कपडे घालायचे, पण त्याच्यावरती बाहेर हातापायाची सगळी नक्षी जी आहे आपल्या परमेश्वराने केलेली ती दाखवत फिरायचं. एक्सरे लावून फिरता का तुम्ही? सुघड शरीर, शरीराचं सौष्ठव ह्या गोष्टीला आपल्याकडे आपण आयुष्यामध्ये एवढं महत्त्व देतो, एवढी महत्त्वाची जागा देतो. आपल्या डोळ्यांना सुख होतं, आपल्या मनाला सुख होतं, माणसाचं आरोग्य कळतं. तर तुम्ही हाडं दाखवत जर फिरलं तर काय गरज आहे? आणि सरगममध्ये अडकून राहिलात, गळ्यानं जे सूक्ष्म काम केलं जातं ते सरगमचा उच्चार केला. तुम्हाला मी मगाशीच सांगितलं, कुठल्याही कृतीला त्याचा वेळ द्यावा लागतो. आणि कित्येक वेळेला ज्याला इंग्लिशमध्ये सटल म्हणतात, अत्यंत ईषत स्पर्श ज्याला संस्कृतमध्ये म्हणतात, तो ईषत स्पर्श हा आकारामध्ये जो तुम्ही घेऊ शकता, तिथं स्वराचा उच्चार गेलात की तुम्ही जास्तच त्याला जागे दिलेली असते. आणि ते होत नाही. ते सौंदर्य तुम्ही त्यातनं घालवून बसता. त्यामुळे ते म्हणायचे की बाबा फोटो लगा की घुमते हो क्या? त्या माणसानं पुन्हा मग त्यांना काही विचारलं नाही तसलं काही. तर त्यांचा विचार असा होता की सरगम तुम्हाला गाणं समजावं म्हणून सरगम ठीक आहे, पण सगळं गाणं सरगमनं गाणार असाल मग आकाराचं काय करायचं? देवानं आपल्याला आकार गाण्या इतका गळा दिलेला आहे, आपल्याला आपल्या मसल्सची अरेंजमेंट होऊ शकते ती, मग आकार का नाही घ्यायचा? त्या आकारात तुम्हाला जे काही करायची करामत करून दाखवा. त्याला ईषत स्पर्श देऊन त्याच्यातलं जे सौंदर्य आहे ते तुम्ही बाहेर आणा. ज्यावेळेला तुम्ही एस्पेशली ज्यावेळेला तुम्हाला ठुमरी दादरे गायचे असतात किंवा काही दुसरं गायचं असतं, त्यावेळेला तुम्हाला त्याच्यातनं भावना स्वरातनं तुम्ही नाही निर्माण करू शकत. स्वराच्या आधारानं आकाराने तुम्ही ते निर्माण करता आणि ते जास्त सुखद लागतं. आणि शेवटी श्रुती मनोहर जे असेल, श्रवण सुभग जे असेल, तेच आपण संगीत म्हणून ॲक्सेप्ट केलेलं आहे. हा त्यांचा विचार होता त्याच्या पाठीमागे. हां हां एखादा असा अलवट राग की जो जयपूर घराण्याची खासियत असे बरेच राग आहेत, पण एखादा राग तुम्ही का दुसरा राग असा ऐकू अशा अपेक्षा सहसा न गायला जाणार. नाही, आकार अशा करता बघा की तुम्ही ज्यावेळेला उच्चार करता त्यावेळेला तुम्ही शरीरशास्त्राचा ज्या थोडासा विचार याच्यामध्ये यायला पाहिजे. फोनेटिक्स तुम्ही ज्यावेळेला शिकता म्हणजे बोलता त्यावेळेला त्याचा अभ्यास केला जातो. जिभेची पोझिशन, गालातल्या मसल्सची पोझिशन, तुमची बसण्याची पोझिशन, तुम्ही बसून गाताय का उभं राहून गाताय, हां, तुम्ही आवाजाचा थ्रो करताना तुम्ही काय पद्धतीनं आवाज टाकता. आता तुम्हाला ज्या वेळेला आम्ही ह्या पोरांना शिकवतो त्यावेळेला ह्याच्यासाठी मला काय करावं लागलं? मी काय केलं? पण तो असा जबडा उघडून मगरीसारखा ठेवलाय का? नाही. त्याचा आकार जो आहे त्याला स्वतःला घुमारा पाहिजे. आपल्या आवाजामध्ये पुकार पाहिजे. आवाज गुणगुणण्यासाठी नाही आहे, गाण्याचा आवाज हा 4 लोकांना सांगण्यासाठी आहे. हेच शिकवलं जात नाही. तंबोऱ्याच्या बाहेर आवाज येत नाहीत लोकांचे. आणि आम्हाला सांगतात, अरे 10 लोक खडे हैं वहाँ पे जाओ उनको सुनाओ. आणि पूर्वी म्हणजे माझ्या घरात सुदैवाने माझ्या वडिलांना नाटकात काम केल्यामुळे आवाज टाकायची जी त्यांची पद्धत होती, ते म्हणायचे आमच्या वेळेला असे माईक वगैरे असायचे नाहीत. छोटे छोटे गावात प्रोग्राम करायला गेलो, नाटक करायला गेलो, माईक असायचे नाही. आता खासाय वगैरे ज्यावेळेला महाराष्ट्रात आले आणि कार्यक्रम झाले सुरू, त्यावेळेला छोट्या बैठकी असायच्या, 20, 25, 30 माणसं जास्तीत जास्त असायची. आणि त्या बैठकीमध्ये माईकची सिस्टीम नसायची.
मग आपलं गाणं ऐकायला जावं म्हणून काय करायला पाहिजे? तर आवाजाचा थ्रो तुम्हाला जमला पाहिजे. आ, आ, शरीराच्या आकाराचा आणि तुमच्या आकाराचा काहीही संबंध नाही. तेव्हा तुम्हाला आपला आवाज हा लोकांच्याकडे फेकण्यासाठी आहे. आवाजाचा थ्रो जो म्हणतात, तुम्हाला तुम्ही आता ओरडल्यासारखं वाटलं का? हां, हाच फरक आहे, हाच फरक. आता ओरडल्यासारखं वाटत असेल तर बिचारे काय करतील? पण ओरडायचं नाही. आपला आविर्भाव ओरडण्याचा नसलाच पाहिजे. मी ओरडत नाहीये, मला तुम्हाला ऐकवायचं आहे. हे नाही, हे हे गाण्यासाठी नाहीच आहे. काही वेळेला काहीतरी काही लोकांची गाण्यातली काही एक्सप्रेशन हे नाही. आणि विशेषतः मर्दाना गायकी, जरी जयपूर गायकी मर्दाना असली तरी आमच्याकडे सगळे पुरुष शिक्षक असून सुद्धा, पुरुष गुरु असून सुद्धा बायकांच्यात जनाना मर्दाना गायकी आहे. नुसती मर्दाना गायकी नाही आमच्याकडे. हे रे 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 कर कुठली बाई दिसणार नाही तुम्हाला. आणि हे रे 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 करणाऱ्या बायकांचे आवाज जास्तीत जास्त 40-42 वर्षापर्यंत टिकतात. उदाहरणं बघितलेली आहेत. आणि साहजिक आहे, जसं मुलांचे वयाच्या 13-14व्या वर्षी आवाज फुटायला लागतात, तसं स्त्रियांच्या शरीरामध्ये साधारण 50 नंतर बदल व्हायला लागतात. हार्मोनल चेंजेसमुळे बायकांचे आवाज फुटतात, बदलतात. त्याची बायकांनी काळजी घ्यायची असते. हे कोणी सांगत नाही, सांगत नाही. आणि त्यावेळेला मग काय, माझा आवाज पूर्वीसारखा लागत नाही म्हणून ज्यावेळेला ढोर मेहनत केली जाते त्यावेळेला तो आवाज आणखी खराब होतो. अशा खराब आवाजाच्या मुली माझ्याकडे येतात. तेव्हा आवाज फार समजून शहाणपणानं वापरायला लागतो. मला ताकदीचं गायचं आहे, परंतु त्याच्याकरता माझी शारीरिक ताकद किंवा इथली ताकद वापरायची नाही आहे. हे जर गायचं असेल तर ते माझं प्रोजेक्शन ताकदीचं पाहिजे. प्रोजेक्शन ताकदीचं पाहिजे. तुम्हाला अनवट राग आहे का? जास्त करून जयपूरमध्ये तीन तालाचा जास्त वापर ख्यालामध्ये वगैरे केला जातो. किंवा छोटा ख्याल अर्धा तीन ताल, हे असं म्हणजे का असतं? म्हणजे बाकी ताल काय आहे, 3 तालाला आदी ताल म्हटलेला आहे. आदी ताल माहीत आहे ना, म्हणजे ह्याला 3 ताला आदी ताल म्हणतात का? त्याच्या मागचा एक विचार असा आहे, तुमच्या हृदयाची जी धडधड असते ती कशी चालते? ती समान अंतरावरती चाललेली असते. आणि तुम्ही त्या समान अंतराच्या ठोक्यावरती तुमचं शरीर चाललेलं असतं. त्यात जरा जरी कुठं बदल झाला, कुठे एक स्किप आला, तुम्हाला माहिती आहे एखाद्या वेळेस इश्चेमिया म्हणून हार्टला एक हे होतं की काही लोकांचे हार्टचे बीट एखादा मिस होतो आणि मग पुढे जातो. तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. तुमचा बीट जरा जरी मागे पुढे झाला तरी तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं. तर आपल्या शरीराच्या लयीबरोबर संबंध ठेवणारी ही जी लय आहे, ही सगळ्यात प्राईम लय मानली गेली आहे. आणि तुमच्या विचारांना एक फ्रेमवर्क हवं म्हणून तालाची फ्रेम तुम्हाला दिली जाते. आमच्या ख्याल संगीतामध्ये ही सगळ्यात मोठी देणगी आपल्या संगीताची अशी आहे की विदिन बाउंड्रीज यू आर सेट फ्री. बंधनात राहून मुक्तता हा प्रकार आमच्या संगीतानं आम्हाला दिलेला आहे. याच्याबद्दल आम्ही
अत्यंत ऋणी आहोत. आम्ही बंधनात ह्याच्या, हे बंधन मला सोडता येत नाही, तोडता येत नाही, तरीही मी मुक्त आहे. आणि आम्ही आडा चौताल, तिलवाडा जसा ग्वाल्हेरचा मार्ग ठरलेला आहे तसा आमच्याकडे तिलवाडाही गायला जातो. परंतु पुन्हा आमच्या गायकीचे जे रस्ते आहेत ते जास्तीत जास्त खुलतात. कशामुळं? आम्ही झपताल गातो, म्हणजे खासाहेब गायचे त्याला साधारा म्हणायचे, कारण ध्रुपदाचं सांग होतं ते, आणि ते गायलं जातं. झपताने आम्ही गातो, रूपक गातो. तर हे जे सगळं गाणं आहे, त्या गाण्याला तुमच्या गायकीला एक्झिक्यूट करण्यासाठी जी अत्यंत हेल्पफुल लय आहे ती तुम्हाला 3 ताल देऊ शकतो म्हणून कन्व्हिनियंट आहे. कारण आमचा सगळ्यात प्राईम आमच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट काय आहे तर गायकी लोकांच्याकडे पोहोचवणं. मी कसे 9:30 पावणे 10 मात्राच्या तालात गाते, हे करायचं ते मी करून ठेवलेलं आहे, एका ठिकाणी रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे. परंतु चैनीत मी गावं आणि लोकांनी स्वतः इतक्या चैनीनं ऐकावं, त्यांनी मात्र लोकांना हे टेन्शन द्यायचं नाही 9:30 पावणे 10 मात्राचं. लोकही आपल्याबरोबर त्या प्रवाहामध्ये आले पाहिजेत. आणि तो अत्यंत सहजपणानं वाहणारा प्रवाह कुठला तर तो धादिंधिंदाचा प्रवाह. म्हणून ती गायकी आमच्याकडे जास्तीत जास्त हा ताल वापरला जातो. जपरा बस.
आता एक भैरवी ऐकवते. त्याच्यापाशी एकच मी प्रश्न विचारतो. हा प्रश्न माफी मागून विचारतो. तुमच्या एकाच रागाची व्हेरिएशन्स काय असतात, म्हणजे वेगवेगळी रूपं काय असतात? म्हणजे त्याचं कारण असं, बाळा एक मिनिट हा. जयपूर घराण्याचं जे आपण मगाशी सांगताना माझ्या हातनं राहिला एक विषय, 2 सेकंद थांबत होतं बस, मी तुला उभं करते परत. बस. आज आम्ही ज्याला जयपूर गायकी म्हणतो, ही जयपूर गायकी अस्तित्वात आली ती अल्लाद्या खासाहेबांच्या 35 नंतर आली. तोपर्यंत खासाहेब ज्या परंपरेमध्ये ध्रुपद धमार शिकले होते, ज्या बाणीमध्ये ध्रुपद धमार शिकले होते, ते खरे ध्रुपदी आहे. आणि त्यांच्या घरामध्ये परंपरा ध्रुपदियांची परंपरा होती. परंतु जसं 13व्या शतकामध्ये मानसिंगाच्या दरबारात ख्यालाची परंपरा सुरू झाली, तसं त्यांच्याकडेही ख्याल आले. आणि कित्येक ख्याल तुम्ही बघाल की ध्रुपदांचे ख्याल केलेले आहेत. ख्यालाला पूर्वी लंगडा ध्रुपद म्हणत असत, कारण 2च अंतरे घ्यायचे, पुढचे 2 ठेवत होते. तर खासाहेबांच्या परंपरेमध्ये तुम्ही पाहिलं तर ध्रुपद खूप आहेत. म्हणजे खासाहेबांची एक मोठी चोपडी, एवढी सारी मोठी लेदर बाउंड चोपडी आहे. स्वतः खासाहेबांनी हाताने लिहून काढलेल्या अरबीमधले, फारसी भाषेमधले अनेक ख्याल त्याच्यामध्ये आहेत. आणि पुष्कळच्या रचना आपल्या जुन्या ध्रुपदांच्या, ज्या ब्रह्मा विष्णू महेश वगैरे यांच्या स्तुतीपर रचना आहेत, त्यातल्या रचनाही त्यांच्याकडे होत्या. कारण ते पूर्वी ब्राह्मणच होते सगळेजण, शांडिल्य गोत्री ब्राह्मण होते. आपल्या राजाला बादशहाच्या तावडीतनं सोडवण्यासाठी म्हणून त्यांचे पूर्वज बादशाकडे गेले. तिथं गायकीने त्यांना संतुष्ट केलं. त्यांनी सांगितलं, मी तुमच्या राजपुत्राला सोडतो, पण तुम्हाला माझ्या दरबारात गावं लागेल. ते म्हणे ठीक आहे, आम्ही तुमच्याकडे नोकरी करतो, पण आमच्याकडे नोकरी करायची म्हणजे आमच्याबरोबर बिस्मिल्ला केलं तरच तुम्ही नोकरी करू शकता, नाही तर करू शकत नाही, आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही. मग त्यांच्यावर बिस्मिल्ला केल्यानंतर मग ते सगळे झाले. नाही तर शांडिल्य गोत्री त्रिप्रवर असे ब्राह्मण होते आमच्या खासाहेबांचे पूर्वज. त्यामुळं हे आपल्याकडची विष्णू, शंकर, सरस्वती ह्यांची सगळ्यांची पूजा अर्चना त्यांच्या घरामध्ये होतीच. मात्र एक गैरसमज लोकांचा कोणी करून दिला माहीत नाही. मी बाबांच्या बरोबर ज्यावेळी बोलले, बाबा खासाहेबांच्या बरोबर, आता माझी परंपरा मी मगाशी सांगितली नाही, पण आता मी सांगते. माझे वडील हे पहिल्यांदा पलुसकरांच्याकडे शिकले, मग भुर्जी खासाहेबांचा गंडा बांधला, मग अल्लाद्या खासाहेबांनी त्यांना, भुर्जी खासाहेबांनी आणि अल्लाद खासाहेबांनी शिकवलं. गुलूभाई जस्तनवाला हे मंजी खासाहेबांचे शिष्य. मंजी खासाहेबांच्या निधनानंतर अल्लाद्या खासाहेबांनी त्यांना 10 वर्ष तालीम दिली. आणि बाबा खासाहेब हे तर अल्लाद्या खासाहेबांचे नातूच होते, त्यामुळे त्यांनाही अल्लाद्या खासाहेबांची तालीम मिळाली. असे 3 मार्गाने माझ्याकडे प्रत्यक्ष अल्लाद्या खासाहेबांची तालीम आली. आणि ह्या गुरुपरंपरेतनं जे काही माझ्याकडे आलं त्याच्यातलं मी सांगते तुम्हाला, की अल्लाद्या खासाहेब ज्यावेळेला अमलेटा संस्थानामध्ये गायला गेले, त्यावेळेला त्या संस्थानामध्ये त्यांच्याकडनं दिवसरात्र 5-5, 6-6 तास जबरदस्त गायकी गाऊन घेतली गेली. आणि त्याचा त्यांच्या आवाजावर इतका ताण पडला की शेवटी आवाज त्यांचा गेला. आणि आवाज इतका चिप्प बसला की बोलता येत नव्हतं. 2-2.5 वर्ष ते प्रार्थना करत होते की या अल्लाह, या तो मुझे अपने पास बुला ले, या तो मेरी आवाज़ अपने पास मुझे वापस दे दे, मेरी आवाज़ मुझे दे दे, या तो मुझे अपने पास बुला ले, अशी ती प्रार्थना करायची. एकदा त्यांच्या पत्नीनं त्यांना तंबोरा आणून दिला आणि सांगितलं, तुम्ही नुसता तंबोरा ऐकायला सुरुवात करा, आपोआप तुमच्या हातलं गाणं येईल. नंतर जो आवाज त्यांचा परत आला, त्या आवाजात पूर्वीसारखी लोच नव्हती, पूर्वीसारखी मिठास नव्हती, पूर्वीसारखा पातळपणा नव्हता, तो जड झाला होता आवाज. तर त्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये स्वराबद्दल त्यांचा पुन्हा विचार बदलला. स्वराचं एक्झिक्युशन, व्हॉईस प्रोजेक्शनबद्दल त्यांचा जो विचार बदलला, त्यामुळे आमची गायकी बनली. ही जी आता आम्ही तुमच्याबरोबर गातो ही गायकी. म्हणजे उदाहरणार्थ
स्वरवाक्य संपवणं. आपण जे गातो हे स्वरवाक्य आहे. इट इज कम्युनिकेशन. आणि हे कम्युनिकेशन ज्या भाषेत करायचं, ही स्वरांची भाषा. आम्ही विभास गातो. आता मी हा जो सागर लावला, हा जो विभासचा गंधार आहे, सारे ग जात नाही. विभास हा सवाल असेल तर जयत हा त्याचा जवाब आहे. आमच्याकडे आपल्या संगीतामध्ये तोडी जर सवाल असेल तर मुलतानी जवाब आहे. आणि हे जर शिकवलं नाही तर तालीम नाही. हे जिथं शिकवलं जात नाही तिथं तालीम मिळालेली नाही, हे ताबडतोबच कळतं. हा विभास नाही. कोमल ऋषभाचा भूप म्हणजे विभास नाही. हा विभास आहे. तर माझ्या प्रत्येक स्वराला तुम्ही बघितलं मी काय वजन दिलं. हे एक्झिक्यूट करण्यासाठी खासाहेबांची स्वराला जोड द्यावी लागली. हे पूर्वी त्यांच्या गायकीत नव्हतं. ही जी तानक्रिया आहे ही जयपूरची तानक्रिया आहे. सपाट ताना ही जयपूरमध्ये आहे. जयपूरमध्ये तानेला त्यांनी मग असे बलपेचदार असा शब्द वापरला. ते बल म्हणजे स्वराला बल देणं. आता त्याच्या आत लय आहे. हिशोब आहे. हिशोबाशिवाय स्वर येत नाही बाहेर. हा. माझा प्रश्न एकदम म्हणजे जे आता भावात सांगितल्यापेक्षा वेगळा आहे, पण तरी मी विचारून घेतो आणि उत्तर तुम्हाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा द्या. जयपूर घराण्याचं तुम्ही काय म्हणायला पाहिजे की प्रतिनिधित्व तुम्ही करताच, पण जयपूर शिवाय जे बाकी घराणे आहेत त्या घराण्यातल्या गायकीचे काय गोष्टी तुम्हाला आवडतात आणि त्या घराण्यातले आणि तुमच्या घराण्यातले सुद्धा जे गायक होऊन गेले किंवा गायिका होऊन गेले त्या तुम्हाला जे जास्त ऐकलेले आणि तुम्हाला आवडलेले असे कलाकार कोण? एक गोष्ट मी कायमची स्पष्ट करून ठेवते. घराण्याचं आपसात वैर नसतं. आम्ही वैरानं एकमेकाकडे पाहत नाही. उलट आम्ही असं बघतो की मी यमन असा ठेवला, तो ग्वाल्हेरवाल्याने येऊन जरासा थोडासा असा केला आणि ते त्याच्याकडे तसा बघतात. मलाही जाऊन बघायला आवडेल. त्या बाजूला माझ्या हे लक्षात आलं नव्हतं. तेच किराणेवाले येतील, ते त्या यमनला थोडासा असा फिरवतील. एखादी वस्तू तुम्ही ड्रॉइंग जर कधी शाळेत वगैरे केलं असेल किंवा तुम्ही जर करत असलात तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला टीचर एका टेबलावरती एक वस्तू ठेवतात आणि तुम्हाला सांगतात चित्र काढा बसा. तुम्ही जिथे बसलात तिथून तुम्हाला जसा दिसतो तसा तुम्ही तो कप काढता. मग एक मुलगा असा ठिकाणी बसला आहे की त्याला कपचा कान दिसत नाही, पण तो बशी आणि तो कप काढतोय. पण म्हणून त्याला तुम्ही कप नाही असं म्हणता का? नाही. कान आहे तो पलीकडे आहे. तो पलीकडचा कान ज्याला दिसेल
तो त्या कानासकट कप काढतो. कळलं? पण म्हणून तर कपाचं कप पण नष्ट होत नाही. तसं संगीत हे निरनिळ्या अँगल्सने पाहून सुद्धा लोकांना न समजलेली गोष्ट आहे. त्यामुळं आम्ही आयुष्यभर संगीताकडे पाहण्याचाच उद्योग करतोय आणि आम्हाला जसं दिसतंय तसं आम्ही तुमच्यापुढे मांडतो. आणि कुठलाही कलाकार हेच करतो, खरा कलाकार जर असेल तर हेच करतो. आज तुम्ही इतक्या घराण्यांच्या तबले ऐकता, लोक कानाला हात लावून ही यांची रचना आहे, ही यांची बंदिश आहे, ही यांची, का सांगतात की बघा त्यांनी ह्या तालाकडे कसं पाहिलं, त्यांनी ह्या तालाकडे कसं पाहिलं. हे सगळं प्रेमानं करायची गोष्टी आहेत. आणि हे प्रेम जर आत नसेल तर मग इथं बसायची जरुरीच नाही. मग घरात बसायचं आणि भांडायला सुरुवात करायची. तर मी जे आत्ता सांगत होते, तर खासाहेबांनी जी गायकीची जी परंपरा सुरू केली ती त्यांच्या आवाज त्यांच्या ताब्यात आल्यानंतर जो जसा काही त्यांच्या हातात आवाज आला त्या आवाजाची परवानगी घेत 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 त्यांनी जे काही एक तंत्र निर्माण केलं ते तंत्र घेऊन ते महाराष्ट्रात आले. त्यावेळेला त्या महाराष्ट्राला ही गायकी सर्वस्वी अपरिचित होती. त्यावेळेला हे इतके ते म्हणजे माझे वडील मला सांगत होते की कोल्हापुरात खासाहेब पहिल्यांदा गायला आले आणि त्यांनी देस्कार आणि रामकली गायला, तर पाठीमागे बसलेले वामनराव पाध्ये वगैरे मंडळी म्हणाले बघा कसे उत्तरेतले गवई आहेत, बघा म्हणाले भूप कसा बिघडून गायला आले, त्या म्हणाले भैरव कसा बिघडवला आहे बघा. त्या लोकांना रामकली आणि देस्कार माहीत नव्हते. खासाहेब ज्या काळामध्ये 1895च्या सुमाराला ज्यावेळेला महाराष्ट्रात आले त्यावेळेला महाराष्ट्राला रामकली देस्कार हे राग माहीत नव्हते. ते आल्यानंतर ते कोल्हापूरला गेले. त्यावेळेला त्यांच्या गायकीला लोक कोल्हापूर गायकी म्हणून ओळखायचे. कोल्हापुरातनं खासाहेब मुंबईला आले त्या अल्लादिया गायकी म्हणून ओळखली जायची. मग मुंबईतल्या लोकांनी म्हणजे भातखंडे वगैरे हे लोक त्यांना भेटायला लागले आणि खासाहेबांचं नाव व्हायला लागलं. मग त्यावेळेला लोकांना प्रश्न पडला की हे दुसऱ्या लोकांच्यापेक्षा हे रागाची ठेवण वेगळी आहे, रागाचं एक्झिक्युशन वेगळं आहे. साधा भूप जरी असला तरी यांचा भूप वेगळा वाटतो. का असं? हे कुठली गायकी आहे, हे कुठल्या घराण्याची गायकी आहे असं ज्यावेळेला लोकांना विचारलं तर खासाहेब हे अत्यंत मितभाषी होते आणि प्रसिद्धी परांगमुख होते. त्यांनी माझा राग आहे, हा माझा, ही माझी बंदिश आहे किंवा हे माझी गायकी आहे असं सांगितलं नाही. त्यांनी ते क्रेडिट आपल्या ज्या मातीतून ते निर्माण झाले, ज्या मातीमध्ये त्यांच्यावर संस्कार घडले, त्यांचे पूर्वज जिथे होते त्या जयपूर आणि अत्रवलीला त्यांनी ते क्रेडिट दिलं आणि त्यावेळेला त्यांनी त्याचं नाव जयपूर अत्रवली घराण्याची गायकी असं सांगितलं. त्याच्या पूर्वीची जी गायकी होती आणि त्यांच्या चुलत घराण्यातली जी गायकी आहे जे आज काही पुष्कळ लोक गातात पण ते आता जयपूर म्हणूनच गातात. नुसती घराण्याच्या चिजा घेऊन तुम्हाला गायकी मिळत नाही, त्या गाण्याची तालीम असावी लागते. कारण त्या आवाजाचा बोजच ऐकल्याबरोबर कळते की हा आवाज तयारीचा आहे का नाही. ह्या घराण्याची तालीम मिळायला आवाज आहे की नाही हे ताबडतोब कळायला लागतं. आणि त्यामुळे आवाज आहे म्हणून कुठल्याही घराण्यातलं काही गळ्यातनं काढायचं हे होत नाही. त्याच्याकरता तुम्हाला तसं तुम्ही ठोंबरी दादरा टप्पा जर शिकणार असाल तर तुम्हाला त्या व्यक्तीकडे जावं लागतं. कॅसेटवरनं ऐकून ठुमरी दादरा गाता येत नाही. त्या व्यक्तीकडनंच त्याची तालीम घ्यावी लागते. स्वरांचा उच्चार, शब्दांचा उच्चार, ते कसे एक्झिक्यूट करावे हे शिकवावं लागतं. त्याच्याशिवाय कसं होईल? ते तालातला बर्ताव कसा समजेल? तालातही बर्ताव असतो. ताल नुसता चालला आणि मात्रा मोजून असं गायचं नसतं. मशीनवरचे आकडे बघून गायचं नसतं. अलीकडे सोय करून ठेवलेली आहे. मला 3 ताल नाही कळला तरी चालतो. 9व्या मात्र्यापासून आले मी आता 13ला उडी मारायची आहे. हे उड्या मारण्याचं काम शिकवत नाहीत आमच्याकडे. बाळ काय रे? भूक लागली वाटतं सगळ्यांना. हां हां चल बस रूपक घ्या. आ मुखी ऐक की मग कळेल.
दुल्हन राज दुला दुल्हन राज दुला दुल्हन राज बना आया अलखदास वारी वारी दुल्हन राज दुला घरी आहे घरी आहे घरात सकत मला वाटतं सगळ्यांना भुका लागली असतील आता ना एक 5 मिनिटं डागोरी माग आ लोकांच्या कानावर अत्याचार चाललाय मगापासून सावटपणा चाललाय काय हरकत नाही. चल. धा. धिन. आ, 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 बरोबर. 5 मिनिटं. 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 5 मिनिटं
झपताल घ्या. आज झपताल आहे का तू? मेरा बिछड़े यार मिलना सदका पंजतन दा, सदका पंजतन दा. ओ मेरा बिछड़े यार मिलना सदका
धन्यवाद.